नमस्कार मैत्रिणीनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर बघू शकता आमची गावाकडची विहीर आहे. उन्हाळा असल्यामुळे पाणी फार कमी झालंय. कमी म्हणजे काय, जवळजवळ तळाला. उन्हाळ्यात शेतीला पण पाण्याची गरज असते आणि मग पाणी शेतीला पाजून पण कमी झालेलं आहे आणि ऑलरेडी त्याचं पाणी उन्हाळ्यात कमीच असते. तरी पण पूर्ण आटत नाही विहीर, थोडं का होईना पाणी राहतच. तर बघू शकता तळात मी दाखवते तुम्हाला विहिरीत पाणी किती आहे. अगदी तळाला गेलेलं आहे पाणी. विहिरीला या पायऱ्या नाहीयेत, त्यामुळे वरूनच मी दाखवते. तर अगदी तळाला पाणी गेलेलं आहे आमच्या विहिरीचं. आणि शेतीला तर पाण्याची खूप गरज असते. 1-2 ते 3 तास थांबलं की परत हे कड जेवढे ओले आहेत ना तेवढं पाणी येतं. पण 2-3 तास थांबावं लागतं, मगच पाणी येतं आणि मग परत शेतीला पाणी दिलं जातं. तर मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये अशी पाण्याची थोडीशी टंचाई निर्माण होते आणि शेतीला तर पाण्याची गरज असते. तर ही बरीच झाडं आहेत जी पाण्याची आता आतुरतेनं वाट बघत आहेत. आता विहिरीला पाणी भरलं की मग परत आम्ही हे झाडांना पाणी सोडणार आहे. तर मळ्यात ह्या बऱ्याच प्रकारची आता पिकाची पेरणी करायची राहिलेली. आता ही जी जमीन आहे ह्याला ऊन देतो आम्ही, नंतर नांगरणी वगैरे त्याची मशागत करावी लागते. शेतीला पीक एक एक काढून उन्हात तापवली जाते ही जमीन, म्हणजे ती पिकासाठी तयार होते. तर बघू शकता हे आमचं असं घर आहे आणि कडाण्याची शेती आहे. शेवग्याच्या शेंगा काढून घ्याव्यात म्हटलं. दारातच एक खूप सुंदर असं शेवग्याचं झाड आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण खूप सुंदर अशा लागलेल्या आहेत आमच्या झाडाला. तर आता गावाकडून आम्ही परत जाणार आहे. मग जाताना म्हटलं शेवग्याच्या शेंगा थोड्याशा काढून घ्याव्यात, म्हणून शेवग्याच्या शेंगा काढायला लागलेले आहे मी. शेवग्याच्या शेंगाबरोबरच इथे कडीपत्त्याचं झाड आहे. म्हटलं कडीपत्ता पण थोडासा काढून घ्यावा. हिरवागार आणि सुंदर असा कडीपत्ता मैत्रिणीनं इथं आलेला आहे. इथं मळ्यात काही काढून ठेवायची गरजच नाही, ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी घेते. पण आता मी गावाकडून परत आमच्या घरी निघणार आहे, तर तिकडं मला कडीपत्ता लागतो म्हणून मी हा कडीपत्ता घेऊन जाते. फ्रीजमध्ये ठेवला की तो 8 दिवस व्यवस्थित आणि सुंदर असा राहतो कडीपत्ता. मग मळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या जाताना आम्ही घेऊन जातो. तर कडीपत्ता काढून झालेला आहे मैत्रिणीनो, बघू शकता खूप सुंदर आणि हिरवागार असा हा कडीपत्ता आहे. आणि या शेवग्याच्या शेंगा मी घरी घेऊन जाण्यासाठी या काढून घेतलेल्या आहेत. बरोबरच काल मी आणि समतनी बेबीकॉर्न काढला होता, तर ती बेबीकॉर्नची कणसं पण मी घेऊन जाणार आहे मैत्रिणीनो घरी. चिक्कूला खूप सुंदर असे चिक्कूच्या झाडाला चिक्कू लागलेले आहेत. तर चिक्कू काढण्यासाठी मी आणि ताई आम्ही आलो होतो मळ्यात आणि चिक्कू त्या आकडा तयार केलाय त्याच्यानी काढायला लागलेले आहेत. पण ते तुटलं की खाली पडतं चिक्कू आणि ते व्यवस्थित पिकत नाही. त्यामुळे जेवढे हाताला येतील तेवढे आपण काढूयात म्हणाल्या त्या. तर मग आता हाताला जेवढे येतील तेवढे मी चिक्कू काढून घेत आहे मैत्रिणीनो. हे पाडायला आलेत पण अजून पिकलेली नाहीयेत, तर ह्याला पिकू घालावं लागतं. तर म्हटलं मग चिक्कू पण काय निघतील तेवढे थोडेसे काढून घ्यावेत, म्हणून झाडाचे चिक्कू काढून घ्यायला लागलेले आहे. बाजारात तर या गोष्टी मिळतात, पण ज्यावेळेस आपल्या रानातलं आपल्या झाडाचं आपण ज्यावेळेस काढतो तो आनंद वेगळा असतो आणि त्याच्या पाठीमागचं जे आपलं प्रेम असतं झाडावरचं किंवा झाडावर आपलं, तर ते वेगळंच असतं. हे या झाडाला खूप सुंदर असे चिक्कू लागतात आणि हे चिक्कू फार गोड आहेत. मग ज्यावेळेस सीझन असतो चिक्कूचा त्यावेळेस मी चिक्कू काढून घेऊन जाते मैत्रिणीनो. हे खूप मोठे मोठे असे चिक्कू लागलेले आहेत आमच्या झाडाला. समतला चिक्कूचा ज्यूस फार आवडतो, त्यामुळं मग मी हे चिक्कू पिकल्यानंतर त्याला ज्यूस करून देते चिक्कूचा. जेवढे हाताला चिक्कू येतील तेवढे आम्ही काढून घ्यायला लागलोय. बाकीचे वर जे आहेत त्या माझ्या नणंदबाई वर झाडावर चढतात, पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नसतं, त्यामुळे त्या झाडावर चढलेल्या नाहीयेत आता. चिक्कू काढून झाल्यानंतर म्हटलं आता थोडीशी मक्याची आणखीन कणसं काढून घेऊयात, म्हणून हे बेबीकॉर्नची कणसं काढायला मी इथे आत रानात आलेली आहे मक्याच्या. आणि ही बेबीकॉर्नची कणसं पण थोडीशी काढून घेणार आहे. मळ्यात या गोष्टीचा आनंद मला खरंच खूप छान वाटतो. चिक्कू काढायचा, शेवग्याच्या शेंगा काढायच्या, कडीपत्ता काढायचा, हे बेबीकॉर्न काढायचं, हे एकच
खूपच वेगळं आणि आनंददायी देणारं असतं मला ह्या वातावरण. त्यामुळे मी आले की या गोष्टी इथं करते. शहरात या गोष्टी आपल्याला करायला मिळत नाहीत, पण रानात आपण याचा आनंद नक्की घेऊ शकतो मैत्रिणीनो. आणि रानात आले की मी नक्की या गोष्टी करते. मला या गोष्टी करायला फार आवडतात. हिरवीगार अशी पिकं आहेत बघू शकता. आणि या उन्हामध्ये असं हिरवी झाडं आपल्या दारासमोर असले की खूपच छान वाटतं. तर मका काढून झालेला आहे मैत्रिणीनो. रानात असं लांबवर एक ओंडका पडला होता. तो म्हटलं चुलीला घेऊन जाऊया, पाणी तापवण्यासाठी होईल, म्हणून तो डोक्यावर घेऊन मी ओंडका चाललेले आहे. तर मैत्रिणीनो, रानात आले की ही सगळी कामं मला करावी लागतात आणि ही कामे करायला मला आनंद मिळतो. तर मैत्रिणीनो बघू शकता, खूप सुंदर असं हे सगळं जीवन असतं रानातलं, मळ्यातलं, ग्रामीण भागातलं. त्याचाही मला आनंद मिळतोय. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आनंद वाटतो. तर बाय मैत्रिणींनो.